नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ऑइल फ्री आणि पौष्टिक असं थालीपीठ बघणार आहोत किंवा धपाटा म्हणू शकता। जे डाएट करतात त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे। ज्यांना ऑइल वापरून करायचं असेल ते पण करू शकता। तर मग चला साहित्याकडे वळूया आणि रेसिपी बघूया। इथं मी 4 प्रकारचे पीठ घेतले। गव्हाचं पीठ 1 वाटी, बाजरीचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी, 1 वाटी चणा डाळीचं पीठ आणि भाज्यांमध्ये कांदा घेतलाय 2 मीडियम साइजचे कट करून, 1 काकडी घेतली आहे आणि 1 मुळा घेतलाय खिसून। सगळे 1-1 वाटी प्रमाणामध्ये घ्यायचंय। फक्त काकडी आणि मुळा 1-1 घ्यायचा, कांदा पण 1च वाटी घ्यायचं। सगळं 1-1 वाटी प्रमाणामध्ये घ्यायचंय आपल्याला। पालक 1 वाटी, कोथिंबीर 1 वाटी। वाटण्यासाठी आपण इथं हिरवी मिरची घेतली 10 ते 12, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10 ते 12, अर्धा इंच आलं आणि वाटणामध्ये टाकण्यासाठी आपल्याला जिरं लागणार आहे। इथं धना पावडर, हळद, हा आमचा घरगुती लाल मसाला, ओवा घेतलाय 1 चमचा आणि तीळ 2 चमचे घेतले, चवीपुरतं मीठ। आता मी वाटून घेते आणि मग पीठ मळून घ्यायचंय आपल्याला। आता पालक टाकून घेऊया यामध्ये, कोथिंबीर, कांदा, काकडी, मुळा। तुम्ही काकडी आणि मुळ्याच्या ऐवजी इथं गाजर पण वापरू शकता। वाटण टाकून घेतलेलं आहे, हे पण आत्ताच टाकून द्यायचंय आणि 1 चमचा जिरं टाकलंय मी वाटणामध्ये वाटण्यासाठी। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, लाल मसाला, धना पावडर अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, 1 चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ। तुम्ही मसाल्यांमध्ये कमी अधिक करू शकता तुमच्या तिखटाप्रमाणे। आता हे आपले सुके जिन्नस असे छान मिक्स करून घ्यायचे सगळे आधी, कारण ऑलरेडी भाज्यांना त्यांचं स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आधी। म्हणजे पिठाला भाज्यांची मसाल्यांची छान बाइंडिंग द्यायची आधी आणि मग मळायचंय आपल्याला पाणी टाकून। बघू शकता आपल्या अशा पिठाला पूर्ण असं भाज्यांचं बाइंडिंग आलंय। आता पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपण मळून घ्यायचंय। आपण भाकरीच्या पिठाला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय इथं। आता याप्रमाणे मी छान असं आपण भाकरीला जसं पीठ मळतो ना त्याप्रमाणे असं गोळा तयार करून घेतलाय। आता आपल्याला हे रेस्टला ठेवायचं नाहीये, कारण याच्यामध्ये काकडी आणि पालक आहे, त्यामुळे हे पातळ होऊ शकतं जास्त वेळ ठेवल्यामुळं। आपण याचे लगेच थालीपीठ थापायला घेणार आहे। इथं असा रुमाल घेतलाय मी, थालीपीठालाच केलेला आहे हा रुमाल। याआधी मी थालीपीठची रेसिपी टाकली आहे, बीट थालीपीठ म्हणून। तुम्ही चॅनलवर सर्च केलं तर पौष्टिक थालीपीठची रेसिपी तुम्हाला येऊन जाईल। आपल्याला रुमाल थोडासा ओला करायचा आहे। इकडे पॅन गरम करायला ठेवलाय, थालीपीठ थापते तोपर्यंत पॅन गरम होईल आणि रुमालाला अजून थोडंसं वरनं पाणी टाकून घ्यायचं। हाताला पाणी लावायचं आपल्या। एक छोटासा गोळा आपल्याला इथं असं छान गोळा करून तयार करून घ्यायचा आहे। थोडासा हाताला पाणी घेऊन असं थापून घ्यायचंय छान। आणि आपण हे बिना तेलाचे करणार आहे आज थालीपीठ। तुम्ही तेल टाकूनही करू शकता, तेल वापरून, तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडेल ते। आता बघू शकता असं एवढं पातळ मी तयार करून घेतलंय। आता याला 5 आपले असे होल करायचे, म्हणजे जेणेकरून थालीपीठ आपलं छान शेकल्यात जाईल। पॅन छान गरम झालाय, थालीपीठ टाकून घेते। थालीपीठ टाकल्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय थालीपीठ वरती, जेणेकरून ते छान शिजेल। मीडियम गॅसवर, मीडियम टू लो हीटवर आपल्याला थालीपीठ छान शेकून घ्यायचंय ब्राऊन रंगावरती। पहिलं थालीपीठ शेकतंय तोपर्यंत इथं मी दुसरं थापून घेतलंय। आता बघू पहिलं झालंय का आपलं छान। बिना तेलाचंही अलगद पलटतंय। तर आता हे दुसऱ्या साईडनी पण छान शेकून घ्यायचं आणि रंग बघू शकता किती सुंदर आलाय। मीडियम टू लो हीटवर आपल्याला हे छान शेकून घ्यायचंय। दुसरी साइड पण छान आपली क्रिस्पी ब्राऊन रंगावरती शेकून झाली आहे, काढून घेते। आता दुसरं पण आपल्याला त्याच पद्धतीने असं छान मी पातळ असं थापून घेतलंय। तव्यावरती थालीपीठ टाकलं की थोडंसं पाणी टाकायचंय आपल्याला, जेणेकरून आपलं थालीपीठ छान शिजेल। आणि झाकण ठेवते। गॅस पण मीडियम टू लो फ्लेम वरती केलाय। आणि तुम्हाला लाल मसाला आणि काळा मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर आमचा हा घरगुती नाशिक स्पेशल काळा मसाला आणि नाशिक स्पेशल लाल मसाला
तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर केलं तर भेटून जाईल, तर नक्की ऑर्डर करा। मी माझा नंबर स्क्रीनवरती टाकून देते, तर मग नक्की ऑर्डर करा। कारण नो कलर, नो प्रिझर्वेटिव्ह, एकदम घरगुती खात्रीशीर शुद्धतेत असे मसाले बनवते मी। तर तुम्ही नक्की ऑर्डर करून बघा आणि एकदा टेस्ट करून बघा। दुसरं थालीपीठ पण बघूया आता झालंय का। छान झालंय हे पण मस्त। दुसऱ्या साइडनी पण छान शेकून घेते मी। दोन्ही साइडने आता छान आपलं भाजून झालंय थालीपीठ। काढून घेते मी, थालीपीठ काढून घेते आणि बाकीचे सर्व पण असेच करून घेते। उन्हाळ्यामध्ये छान असे पौष्टिक थालीपीठ, त्यासोबत मस्त कैरी, शेंगदाणा, खोबऱ्याची चटणी, तर आणखीन काय पाहिजे। एवढं छान लागतं हे कॉम्बिनेशन। आणि खोबऱ्याची आणि शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता रुपाली डिलिशियस किचन मध्ये। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशी ऑइल फ्री रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा जे डाएट करताय अशी ही रेसिपी करू शकतात। तुम्हाला यामधलं काही थोडंफार स्किप करायचं असलं तर ते साहित्य तुम्ही स्किप करू शकता। जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये केलं तरी हे फुल डाएट मध्ये चालू शकतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।